टूरला जायचा विचार केला तेव्हा घरी काय काय फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते लिखायचं होतं. तर घरी भरपूर दूध होतं, तर शेवया बनवून घेतल्या. आणि शेवया बनवल्यानंतर सर्वप्रथम दूध उकळायला ठेवलं आणि शेवया रेडी झाल्या. मग बॅग पॅक केली होती, ते चेक केली. बॅग पॅक पूर्णपणे झाली होती. सर्वांच्या बॅग पॅक झाल्या होत्या आणि किती बॅगा न्यायच्या ते ठरवलं होतं. तर त्याच्यामध्ये टोटल भरपूर बॅग होत्या. आणि मग काही खायच्या वस्तू घेतल्या होत्या, कारण की टिफिन आपण खातो पण त्याच्यासोबत काही स्नॅक्स असायला हवा, आणि म्हणून स्नॅक्स घेतला. मग ऑटो आला, त्याच्यामध्ये माझ्या भावांनी बॅग्स चढवल्या. माझी बहीण तिला सांगत होती त्याला की कुठे काय बॅग ठेवायचे आहे. मग स्टेशनला पोहोचलो तर बघितलं तर वंदे भारत आली होती. ही हैदराबाद ते नागपूर अशी वंदे भारत होती आणि खूप मोठी अशी प्रेशियस AC मध्ये वंदे भारत होती. असं वाटत होतं की आम्ही याचा वंदे भारतचा प्रवास लवकरात लवकर व्हावा अशी देवाला प्रार्थना करत होती. बसण्याची इच्छा सर्वांची असते. मग आम्ही स्टेशन पोहोचलो, जिथून आमची मेन गाडी होती. आणि हे आमची पूर्ण फॅमिली, बॅग आणि सगळे सांगत होते, एकमेकांशी बोलत होते या पद्धतीने. मग आम्ही थोडा रेकॉर्ड केलं की आम्ही चाललो आहे म्हणून. आठवणीच असतात, बाकी काही नाही. आणि आता आपल्याकडे फोन असल्यामुळे ते करायला पाहिजे. मग ट्रेनमध्ये बसलो तर सगळेजण, माझे मिस्टर, आई, बहीण, मोठी बहीण, भाऊ, जावई असे सगळे होते. तर मी, आई माझ्या बाजूला बसलेली. ह्या पहाट झाली होती, दुसऱ्या दिवशीचा आहे हा व्लॉग. आणि असा उजेड होता, सकाळी सकाळचा व्लॉग आहे. तर ऊन निघाली होती, सूर्यप्रकाश झाला होता तर त्याचा. आणि हा रस्ता बघा, इतका शांत, इतका सुंदर. आणि आग्रा साईडला जाताना आपल्याला गव्हाची शेती बघायला मिळेल. तर गव्हाची शेती होती आणि आम्ही पूर्ण बघत होतो. असा शांतसा निसर्गरम्य रोड, ज्याला रेल्वे लाईन म्हणल्या जाते, अशी रेल्वे लाईन होती. आणि भरपूर असा मोठा ट्रॅक, लांबचा प्रवास असा होता. आणि AC मध्ये जाण्याची काही वेगळीच मजा असते, कारण की विंडो सीट मिळते, तर काचेमधून रेकॉर्ड करायला फार बरं वाटतं. तर असा लांबचा आमचा प्रवास हळूहळू पूर्णत्वाकडे जात होता, कारण की आग्रा लागला होता आणि आम्ही पोहोचलो होतो. यानंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि आम्हाला आमचं जे डेस्टिनेशन आहे स्वामीबाग, आम्ही तिथे जायला निघालो. माझे मिस्टर मागे वळू बघत होते की मी आहे की नाही सोबत म्हणून. तर बॅग घेऊन असे समोर ते, मागे मी, असे आम्ही जात होतो. मग आम्ही स्वामीबाग पोचलो. तर हे आहे आमच्या महाराजांचं देवस्थान. आणि इथे आम्ही आलेलो आहो दर्शनासाठी, सत्संगसाठी. आणि असं इथे पण खूप निसर्गरम्य बघायला मिळेल. खूप सुंदर, खूप सुंदर, इतकं सुंदर. आणि संध्याकाळचा सत्संग झाल्यावर आम्ही बघितलं तर गार्डनमध्ये खूप सारे फ्लावर्स लागलेले आहेत. ते पाहून तर मन इतकं खुश झालं की वाह, असं वाटते की आपल्या पण घरी असे झाडं असायला पाहिजे असे. पण झाडांची निगा राखणं खूप महत्त्वाचं असते. तर असे प्रत्येक फुलांचे तुम्हाला इथे झाड बघितलं. बघा किती सारा गार्डन आहे. हा राधास्वामी मतांचा हा मागचा भाग आहे. आणि इथे आहे गुलाबाचे झाड, आणि हे गुलाब इतके आहेत की भरपूर. मग मी थोडं रेकॉर्ड केलं स्वतःला. ते फूल पाहून माझं मन खूप प्रसन्न झालं. इतके सुंदर लाल फूल, असे गुलाबाचे फूल लागलेले आहेत. आणि खूप सुंदर असे फूल. बघता बघता असं वाटत होतं की स्वर्गामध्ये असल्यासारखं. इतके छोटे मोठे कोणत्याही हर प्रकारचे फूल तिथे बघायला दिसत होते. पण हे झाड कसे जमिनीतच बहरतात. आपण जर कुंडीमध्ये लावले तर एवढे मोठे होऊ शकत नाही आणि एवढे फूल पण येणार नाही. पण या झाडांना जमिनीची जेव्हा ओस मिळते तेव्हा हे असे बहरतात ना. बघा इतके सुंदर फूल, खूपच. इतका सुंदर गुलाब बघा, गुलाबही आहे आणि त्याचा रंग थोडासा रेडिशही आहे. तर असे हिरवे पान, लाल फूल, खूप सुंदर. असं बघता क्षणी डोळ्याचे पारणे फेडेल असं इतकं सुंदर गुलाब. तर हे गुलाब मी रेकॉर्ड करत होते. मग त्याच्या पाठीमागे असे छोटे छोटे पुन्हा शोचे फुलं होतात.
खूप सुंदर अशी चाफ्याचं झाड, बाकी पुन्हा आणि मग परत गुलाबाचे फूल. इतके गुलाबाचे फुलं आहेत, खूपच गुलाबाचे फुलं होते, काही संपतच नव्हतं गुलाबाचं. जिथे जात होते तिथे गुलाब गुलाब गुलाब, इतके गुलाब. मन असं प्रसन्न झालं काय आता. फक्त देवाला धन्यवाद म्हणायचं की इतकं सुंदर दृश्य आपल्याला पाहायला देतं. हे बघा आता हे किती सारे गुलाब आहेत, मन इतकं प्रसन्न. बघा एका झाडावर इतके सारे गुलाब बघायलाच अरे वा, मन असं प्रसन्न होते. गुलाबपैकी काय वे. बघा किती सारे गुलाब आहेत, सगळीकडे गुलाब. मग आम्ही थोडं माझ्या मिस्टरांना रेकॉर्ड केलं, तर या पद्धतीनं आम्ही रेकॉर्ड केलं की आम्ही गेलेलो म्हणून, आम्हाला लक्षात राहावं म्हणून. तर असे गुलाब झाड. मग चाय प्यायची इच्छा झाली तर बाहेर गेलो, चाय पिला. तर चाय बनवत होते भैया हे, मग आम्हाला चाय दिला आणि आम्ही कुल्हडवाली चाय पिली. कुल्हडवाली चाय सगळ्यांनी ट्राय केली. चायचा टेस्ट तसा नव्हता, बस एक क्रेज म्हणून कुल्हडवाली चाय. मग हे सायंकाळचं आमचं स्वामीबाग, शांत असं निरम्य, खूप सुंदर. आणि एक फ्लाईट पण जाताना आम्ही बघितली, अशा भरपूर, कारण की दिल्ली ते आग्रा भरपूर फ्लाईट जातात, तर फ्लाईट जाताना बघितली. तर या पद्धतीनं आम्ही आजचा दिवस पूर्ण केलेला आहे आणि खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं. धन्यवाद. राधा स्वामी. जय श्रीराम.